नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अतुल चव्हाण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर उपमहापौर बसला आहे। राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहे हे पुन्हा एकदा दिसून आले। 2014 साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता। भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाही असे ते उगाच सांगत असतात। या निमित्ताने दोघेही नागडे झाले आहे व महाराष्ट्र त्यांच्यावर हसतोय। नगरमधील ही लोकशाही उद्या बेबंदशाही होऊ शकते। भाजप काँग्रेस राष्ट्रवादी युतीचा हा नवा नगर पॅटर्न कुठवर जातोय हे पाहायचे आहे। अतुल बनसोडे या कवीने एका ओळीत त्या सगळ्यांचेच थोबाड फोडले आहे। 12 महिने तप केलं अन गाढवा संग पाप केलं। सत्य हेच आहे, ते नगरच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं। अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर जहरी टीका केली आहे। पाहूया सामना संपादकीयमधील आजचे काही महत्त्वाचे मुद्दे। राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने महापौर बसवला हा शिवसेनेला धक्का वगैरे असल्याचे लिहिले आणि बोलले जाते। शिवसेनेला धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही। राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपला मिळणारच होता। त्यांच्या पाठिंब्यावर नगरची गाढव चढाई घडली नसती तर मात्र आम्हाला धक्का बसला असता। विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढाऱ्यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्याच आमदारांना साफ करून घेतले। ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल। नगरमध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने महापौर बसवला यासाठी भाजपचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच, कारण नगरचा निकाल त्रिशंकू असला तरी भाजप हा 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता। एकूण 68 जागा आहे व बहुमतासाठी किमान 35चा आकडा लागणार होता। शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, भाजप 14, काँग्रेस 5, बसपा 4, बाकी इतर सटरफटर 1-2 असे संख्याबळ होते। त्यामुळे शिवसेनेचा महापौर होऊ देणे हीच लोकभावना व कौल होता। एका बाजूला म्हणायचे शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे। दोघांचीही विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये व दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक अनैतिक संबंध ठेवून सत्ता भोग घ्यायचा। खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हेच राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे। कोडगेपणाचा कळस असा की भाजपचे मंत्री म्हणतात राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही विकासासाठी घेतला, मग तुमचे मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यातील आरोपींना उठसूट तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देतात, ती सर्व जुमलेबाजीच म्हणावी का? नगरमध्ये गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने महापौर बसवला ते पाहता याच पॅटर्नने त्यांनी जळगाव धुळ्याच्या महानगरपालिका जिंकून दाखवल्या। धुळे महानगरपालिकेत भाजप कधीही 5-7 जागांच्या वर गेली नव्हती, तेथे एकदम 50चा आकडा गाठून सत्ता काबीज केली जाते। जळगावातही तेच। हा खेळ पैशांचा, सत्तेच्या माध्यमातून दाबदबावाचा आणि तांत्रिक घोटाळ्याचा आहे। नगरमध्ये त्यांना हे घोटाळे करणे जमले नाही, कारण हवा शिवसेनेची होती व ती स्पष्ट दिसत होती। भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घराच्याच मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले। नगरचे चित्र असे आहे की सासरा भाजपात तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले। राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले। आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे, हे सर्व ढोंग आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप राष्ट्रवादीच्या या प्रकरणाविषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जाते। शरद पवार यांना माहिती होती की नाही त्यांचे त्यांनाच माहिती, पण नगरमधील ही लोकशाही उद्या बेबंदशाही होऊ शकते। या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे। राधाकृष्ण विखे पाटलांचा हा जिल्हा, पण त्यांचेही आतून कीर्तन आणि वरून तमाशा असेच सुरू असते। राष्ट्रवादीच्या पायात त्यांची टांग आहेच। भाजप काँग्रेस राष्ट्रवादी युतीचा हा नवा नगर पॅटर्न कुठपर्यंत जातोय हे पाहायचे आहे। महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा जन्मच मुळात राष्ट्रवादी सोबतच्या अनैतिक संबंधातून झालाय। नगरमध्ये हे पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर उपमहापौर पदाची प्राप्ती झाली। अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर टीका करण्यात आली आहे। सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी। आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।